राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जी तारीख राज्य सरकारने निर्धारित केलेली आहे ती 30 जून 2026 असेल. त्यापर्यंत राज्य सरकार कर्जमाफीवर निर्णय घेणार आहे. या संदर्भात काँग्रेस कशा प्रकारे बघते आणि काँग्रेसची काय मागणी राहणार आहे हे आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले आहे. भाऊ, काल राज्य सरकारने जो निर्णय घेतला आणि जी तारीख निर्धारित केलेली आहे, काय वाटतं तुम्हाला सरकारच्या भूमिकेबद्दल? आपल्याकडे एक म्हण आहे, लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं समजायचं नसते. ही सरकार जवळपास आता वर्ष पूर्ण झालं या सरकारला. जेव्हा जेव्हा कर्जमाफीची गोष्ट पुढं आली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही समिती बनवली. मग यांच्या जाहीरनाम्यात लिहायला पाहिजे होतं ना की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही समिती बनवू, मग ते कायमस्वरूपी कसं आम्ही उपाययोजना करू त्या पद्धतीचं त्यांनी जाहीरनाम्यात लिहायला पाहिजे होतं. लोकांनी निर्णय घेतला असता मत मारायचं की नाही मारायचं. आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं, आम्ही कुठलाही नियम न लावता सरसकट कर्जमाफी केली. कालही फडणवीस सांगत होते की आम्ही त्याला समिती बनवलेली आहे, मग कर्ज कोणाचं माफ करायचं काय करायचं ते ठरवलेलं आहे. त्यांचं छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान कर्जमाफी योजना त्यांनी 2016मध्ये डिक्लेअर केली होती. लोकांना लाईनमध्ये उभं ठेवलं होतं. सरकार गेलं 2019मध्ये, पण कर्जमाफी नाही केली. म्हणून लबाडाचं जेवण ज्याला म्हणतात ते जेवल्याशिवाय खरं समजलं जात नाही, ही गोष्ट त्या ठिकाणी प्रामुख्यानं मी मांडतो आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आज राज्यामध्ये ओला दुष्काळ पुन्हा सातत्यानं आता जे सायक्लोन चालू आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडते आहे. कसं तरी त्या मागच्या ओल्या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांनी पीक वाचवलं, पण आता जे तोंडात आलेला घास आता पुन्हा हातून हिरला. आणि जे काही सरकारच्या सूचना कलेक्टरांना आलेल्या आहेत की तुम्ही ते सगळे बांधावर जा, ते बघा. हो, तुम्हाला दिसतंय, हो तुम्ही शेतकऱ्याचे पोरं आहात की नाही मला माहिती नाही, पण मूळ प्रश्न आहे की तुम्हाला आता हातात आलेलं पीक जेव्हा पाऊस पडतो आणि त्या पिकाची काय हालत होते हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सरसकट या ठिकाणी त्या पद्धतीचा निर्णय सरकारने हे जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्या पद्धतीचा अहवाल तातडीनं आपल्याला पाठवा आणि मग आम्ही तातडीनं शेतकऱ्यांना मदत करतो आहे. आज शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. हे आम्ही बँकेत टाकलेलं आहे, आम्ही महिन्याभरात 90% पोहोचून जातील. व आज गरज आहे. आज सरकार कुठेतरी वेळ काढूपणा करत आहे. शेतकऱ्यांसाठीच वेळ काढूपणा आहे. मोठ्या उद्योगपत्यांसाठी यांच्या औद्योगिक मित्रांसाठी यांना कुठलंही धोरण नसतं, कुठलीही समिती नसते आणि तातडीनं त्यांना बँकेचं कर्ज असेल हजारो कोटी रुपयाचं दिलं जाते. तेही आपण पाहतो आहे, तर रोज प्रकरण समोर येतात. जनतेचे पैसे बँकेत ठेवलेले आहे, ते लुटायची कशी ती व्यवस्था आहे. राज्याच्या तिजोरीचे पैसे या मूठभर उद्योगपतींना कसे द्यायचे त्याच्यावर यांचे निर्णय होतात. आणि म्हणजे हे सरकार मूठभर लोकांसाठी आहे की या राज्याच्या अन्नदात्यासाठी आहे हेच कळायला कारण नाही. आणि म्हणून अन्नदात्यांसाठी शेतकऱ्यांसाठी जे नियम सरकार लावते आहे आणि त्यांना वेळ काढूपणा काढताय, हे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं भूषणावं नाही. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहेत. शेतकरी तुम्ही आता बांधावर जा, शेतकरी डोळ्यातून अश्रू थांबत नाही. तुमचे मित्र आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काय सल्ला राहील की त्यांनी जी वेळ निर्धारित केलेली आहे ते तुम्हाला मान्य आहे का? माझ्या मित्राला माझा सल्ला आहे की तू शेतकऱ्याची परीक्षा बघू नको, आणि शेतकऱ्याची परीक्षा बघितली तर तुम्हाला कायम तुमची परीक्षा बघायची वेळ शेतकऱ्यांवर आणू देऊ नका. ही संधी आहे की अडचणीच्या वेळेस शेतकरी जो अडचणीत सापडलेला आहे त्याला तातडीनं मदत केली पाहिजे, एवढाच सल्ला माझा आहे. नाहीतर या सरकारला या राज्यातला तरुण आणि शेतकरीच उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि ती परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. रोज यांचे भ्रष्टाचार, आत्ता आपण ते जैन धर्मियांची जागा पुण्यातली पाहिली, यांचा केंद्रातल्या मंत्र्यांनी ती हडप केली, ती कशी लुटली ते आपण पाहिलं. ते प्रकरण पुढे येत आहे. राज्यामध्ये महिलांवर होणारा अत्याचार, संपदा मुंडे डॉक्टर तिच्या झालेली हत्या, आणि स्वतः क्लीन चिट देत आहे मुख्यमंत्री, हे खऱ्या अर्थानं बरोबर नाही. उद्या एक मोठा मोर्चा देखील महाविकास आघाडी आणि मनसेचा निवडणूक आयोगावर आहे. तुम्ही जाणार आहात का त्याला? नाही, मी तुम्हाला माहिती आहे की मी सध्या लग्न कार्यात घरी लग्न आहेत, पण काँग्रेस त्याच्यामध्ये सहभागी होईल असं प्रांताध्यक्षांनी कालच जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळे
हा जो मुद्दा आहे आमचे नेते राहुल गांधीजींनी उपस्थित केला होता. त्यावेळेस सगळेजण बघ्याची भूमिका घेत होती, पण आज सगळे पक्ष या निमित्तानं पुढे येऊन मतचोरीचा जो मुद्दा आहे ते उचलतात आहेत. त्याचा आम्हाला आनंद आहे की राहुल गांधीजींना कालपर्यंत वाईट टाकण्याचं काम काही लोक करत होती, पण आज राहुल गांधींच्या विचाराला साथ देतात आहेत. आणि ही लोकशाही वाचवण्यासाठी खरं तर महत्त्वाचा विषय आहे की राहुल गांधींच्या विचाराला साथ देण्यापेक्षा ही लोकशाही आणि देशाचं संविधान वाचवण्यासाठी हे उद्या महाविकास आघाडीचा आणि सगळ्यांचा जो मोर्चा येतो आहे त्याचं स्वागतच आहे. कालच्या नियोजन बैठकीमध्ये देखील हर्षवर्धन सपकाळ असेल, बाळासाहेब थोरात असेल, हे गैरहजर राहिले. कुठेतरी मनसे या संपूर्ण मोर्चाच्या सोबत आहे तुमच्या, म्हणून कुठेतरी काँग्रेस एक अंतर ठेवू नये. नाही, याला मुद्दा तो नाही आहे ना. जिथं जिथं देशहिताच्या गोष्टी येत असतील, संविधानाला वाचवण्याची गोष्ट येईल, त्यात कोण आहे त्याला बघण्याचं कारण नसतं. त्याच्यामुळे आमचे नेते राहुल गांधीजींनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि चोरी यांची पकडलेली आहे. निवडणूक आयोगाचं उत्तर आपण सातत्यानं ऐकतो की ते कसं दिशाभूल करणारं असते. निवडणूक आयोग उत्तर द्यायला बंद केलं, आता BJP वालेच उत्तर द्यायला निघाले. त्यांची वकिली निवडणूक आयोगाची हे काय करतात ते कळायला कारण नाही. त्याच्यामुळे मनसे असेल की कोणी अजून असतील, अजून काय उद्या OAC त्याच्यात आलेत, उद्या अजून कोणी आलेत, आम्हाला कोणाचंच नाही. कारण की देशहितासाठी सगळेजण एकत्रित येत असतील तर त्याचं स्वागतच करावं लागेल. पण महाविकास आघाडीचा मनसे भाग व्हावा या संदर्भात कुठेतरी काँग्रेसमध्ये संभ्रम आहे. तुमचं काय मत आहे? एक बघा, कुठला पक्षाला आघाडीत घ्यायचं नाही घ्यायचं हा निर्णय राज्य पातळीवर होत नाही. आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याच्यामुळे आमचे हायकमांडच याच्यावरचा निर्णय घेईल. त्याच्यामुळे संभ्रमाचा भाग नाही आहे. त्या पद्धतीनं संभ्रम दाखवला जातो आहे. काँग्रेसमध्ये कुठेही संभ्रम नाही. आघाडीत कुठल्या पक्षाला ज्यावेळेस आपण पाहिलं असेल 2019च्या निवडणुकीच्या नंतर जेव्हा उद्धव ठाकरेंना आमच्या अलायन्समध्ये यायचं होतं तर निर्णय इथून नाही झाला, निर्णय दिल्लीतून झाला. आमच्या नेत्या सोनिया गांधीजींनी हा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या आधारावर हा निर्णय झालेला आहे. त्याच्यामुळे आत्ता कुठल्या आघाडी घ्यायची असेल, कोणा पक्षाला घ्यायचं असेल तर तो आमचे हायकमांडच निर्णय घेतील. आणि त्याच्यामुळे संभ्रम हा विषय जेव्हा पसरवला जातो, असा कुठलाही संभ्रम राज्य पातळीवर कोणाच्या मनात नाही आणि हा निर्णय हायकमांड घेईल. मनसेसोबत युती करायची की नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, तर हा निर्णय राहुलजी आणि सोनिया गांधी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आहेत आणि त्या लेवलवर हा निर्णय होईल. तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक स्तरावर मनसेची विचारधारा आणि काँग्रेसची विचारधारा यामध्ये थोडंसं अंतर आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून तुम्हाला तो निर्णय घेताना एक अडचण निर्माण होईल असं वाटतं का? बघा, हायकमांडनी जो निर्णय तो घेतला असतो त्याचं स्वागत केलं जाते आणि मग त्या पद्धतीनं काम करावं लागतं. त्याच्यामुळे हा निर्णय आम्हाला काय वाटतं की नाही वाटत हा प्रश्न इथं नाही आहे. हा प्रश्न हायकमांडवर नी निर्णय घेतला की जो निर्णय हायकमांड घेईल त्याचं स्वागत करावं. विधानसभा निवडणुकीपासून आम्ही नेहमी बघणारे नाना पटोले फारसे तितके सक्रिय दिसत नाही, काय कारण आहे? विधानसभेच्या निवडणुकीचा तर तुम्ही पाहिलं असेल की सगळे अधिवेशन, मग आता पावसाळी अधिवेशन झालं तर नाना पटोलेंनीच गाजवलं. महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, जो शेतकऱ्यांचा अपमान असेल, महाराष्ट्रामधला वाढलेला भ्रष्टाचार आणि तर माजलेले अधिकारी, माजलेले नेते, त्यांचा पेन ड्राईव्ह, असे अनेक मुद्दे, तरुणांचे बेरोजगारांचे प्रश्न नाना पटोलेंनीच उभे केले. नाना पटोलेंनीच विधानसभा पक्षाच्या कार्यक्रमात कुठे सक्रिय दिसत? मी तुम्हाला सांगितलं की माझं पारिवारिक आहे. तर मी इतके वर्ष पक्षासाठी काम करतो आहे, जनतेमध्ये काम केलं, घरदार सोडून काम केलं. आता थोडा हा वेळ आहे तो परिवारामध्ये घालायचा आहे. आता फेब्रुवारीमध्ये सगळे लग्न संपतील. आता डिसेंबरला माझ्या मुलीचं लग्न आहे आणि मग मुलाचं आहे. त्यामुळे ते झालं की मी पुन्हा सक्रिय राजकारणात येईल. त्याच्यामुळे हा जो पिरियड आहे माझा, हा पिरियड पारिवारिक आणि जिल्ह्यासाठी आहे. कारण की गेले 10 वर्ष मी जिल्ह्यातूनही बाहेर होतो आणि त्याच्यामुळे गोंदिया, भंडारा आणि माझ्या परिवारामध्ये मी हा वेळ घालतो आहे. त्यामुळे पक्षकार्य सगळे माझं चाललंच आहे जिल्ह्यामध्ये. मी 10 वर्ष नव्हतो, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे जिल्ह्यामध्ये. त्याच्यामुळे याच्यामध्ये राज्य पातळीच्या याच्यामध्ये मार्चनंतर पुन्हा आम्ही सक्रिय होऊ. जिथं पक्ष जबाबदारी देईल ते काम आम्ही करू.
विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात आघाडीवर तुम्ही प्रचारामध्ये होते, मैदानामध्ये होते. मात्र सहकारी मित्र पक्ष असेल किंवा तुमच्या पक्षातले नेते असेल, पाहिजे तशी साथ मिळाली नाही, त्यामुळे एक थोडंसं नैराश्य आलं. नाही, मला नैराश्याचा विषय नाही आहे. जनतेने कौल आमच्या बाजूनच दिलेला होता, महाविकास आघाडीच्याच बाजून दिला होता. सगळ्या स्तराचा रिपोर्ट आमच्याच बाजून होता, जनतेचा कौलही आमचाच होता. पण बेईमानीनं जे काही निवडणुका जिंकल्या गेलेल्या आहेत, हे युद्ध आमचे नेते राहुल गांधीजींनी लढायला सुरुवात केलेली आहे. आणि ह्या जो मतचोरीचा जो भाग आहे, हा भाग आम्ही आज ना उद्या ओपन करू. आणि महाराष्ट्रातली जनता, मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, ABP माझाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला, की महाराष्ट्राची जनता हे काँग्रेसबरोबर आहे. आणि मी जवळून पाहिलेलं आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी गेलेलो आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसमय वातावरण व्हायला काही जास्त वेळ लागणार नाही. आणि आजही आहे, नाही आहे असं माझं म्हणणं नाही आहे. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातलं हे जे महायुतीचं सरकार आल्यानंतर या सरकारचा जनतेमध्ये जो उत्साह पाहिजे होता तो कधी आपण पाहिलाच नाही. त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये नव्हतं. ते चिमटे घेऊन बघत होते की खरं झालं, आम्हाला हाकलत होते लोक आणि आम्हाला एवढे लाखमताने आम्ही कसे निवडून आलो. त्यामुळे हा जो काही चोरीचा मुद्दा आहे, निवडणूक आयोग याच्यामध्ये स्वतः इन्व्हॉल्व आहे. आणि त्या निवडणूक आयोगाच्या या पापामुळे भाजप सत्तेमध्ये आहे, हे आता सगळ्यांना मान्य झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला निराशा होण्याचं कारण नाही. आम्ही लढवय्ये लोक आहोत आणि आम्ही लढत राहू जनतेच्या प्रश्नासाठी. आणि या देशाच्या सगळ्या जडणघडीमध्ये स्वातंत्र्यपूर्वीपासून या स्वातंत्र्याच्या नंतर काँग्रेसच हा पक्षाने या देशाला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. जे आम्ही बनवलं ते विकण्याचं काम आता नरेंद्र मोदी आणि महायुतीचं सरकार करते आहे, हे आपण पाहतो आहे. त्यामुळे आम्हाला कुठं निराशा व्हायचं कारण नाही. आम्ही लढवय्ये लोक, आम्ही इंग्रजाला तुम्ही नाराज नाही पक्षांतर्गत निर्णयामुळे किंवा महाविकास आघाडी अंतर्गत निर्णयामुळे? मला नाराज व्हायचं कारण काय? मी स्वतः प्रदेशाध्यक्षपद आमचे नेते राहुल गांधीजींना विनंती करून सोडलेलं आहे. मी परिवाराचं त्या ठिकाणी कारण सांगितलं होतं आणि परिवाराची जी जबाबदारी आहे ती मी पूर्ण करतोच आहे. मी काही बहाणा नाही केलेला होता. आता पुढच्या आठवड्यात पत्रिका देण्यासाठी राहुलजींना मी जाणार आहे. सोनियाजी, प्रियंकाजी, आमचे सगळे नेते, सगळ्यांना मी पत्रिका द्यायला जाणार आहे. त्याच्यामुळे मी जे वातावरण जे पसरवलं जात आहे की मी या व्यवस्थेतून गायब झालो, मी काय कुठंच गायब झालो नाही. बातम्या येतात किंवा अशी चर्चा ती नाही नाना पटोले आता काँग्रेस पक्ष सोडणार, ते दुसऱ्या पक्षात. बघा, मी काँग्रेस परिवारातला सदस्य आहे, गांधी परिवारातला मी सदस्य आहे. मला जे प्रेम गांधी परिवारांचं मिळालेलं आहे ते कोणाला मिळालं की मला माहिती नाही, पण मला जे मिळालेलं ते आहे. मी त्या परिवारातला सदस्य आहे. काँग्रेस हे माझ्या हृदयात आहे आणि मी सातत्याने ही लढाई काँग्रेसच्या विचाराची लढत राहील आणि जनतेला न्याय देईल. जे लोक बातम्या पसरवतात की जे म्हणतात की नाना पटोले आता काँग्रेस सोडणार, त्यांना काय उत्तर द्याल? त्यांना काय उत्तर द्यायचं? त्यांना काय होतं, माझा राग खूप लोकांना आहे जे माझ्याशी स्पर्धा करायला पाहतात. आता त्यांना आता राग आहे तर मी काय करू? मी तुम्हाला सांगितलं स्पष्ट की त्यांनी आपलं काम करत राहावं. आणि आखरी लोकशाहीमध्ये आणि जे काही पक्ष असतात त्यांचं एक विचारधारा असते आणि त्या विचारधारेच्या आधारावर जनतेला न्याय देण्याचं काम केलं जातं. पार्टी विथ द डिफरन्स BJP म्हणायची, तर ते पार्टी विथ द डिफरन्स आता लोकांना कळलं की हे देश विकणारी लोक आहेत. त्यांचं पार्टी विथ द डिफरन्स काहीच नव्हतं, हे देशप्रेम नव्हतं, हे देश विकायसाठी सत्तेत आलेले ते आता जनतेला कळलं. पण काँग्रेसने या देशाला सुईपासून तर रॅकेटपर्यंत सगळे एम्स असतील, सगळ्या शिक्षण व्यवस्था असतील, ह्या काँग्रेसने उभ्या केल्यात. आणि त्याच्यामुळे या विचाराने काम करायचं. काही लोक आता राजकारणात आलेले आहेत, ते व्यावसायिक आलेले आहेत. व्यावसायिक लोकांना मी काही त्यांचं मला त्या याच्यात जायचं नाही. ते मला ते माझी मानसिकता नाही. मी प्रामाणिक शेतकरी आहे, आजही शेती करतो आहे. त्याच्यामुळे मी विचाराचं काम करतो आहे. म्हणून कोणी काय करावं, कोणाला काय बोलावं, त्यांनी कोण काय बोलत आहे त्याच्यावर बोलायचंच नाही. मला काही कोणाचं माझी कोणाची स्पर्धा नाही आहे. दुसरे माझी स्पर्धा करत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. राग करणारे कोण आहे जे तुमचा राग करतात, तुम्हाला स्पर्धक मानतात? अरे खूप लोक आहेत ना. त्यामुळे मोठे मोठे लोक आहेत. प्रफुल्ल पटेलसारखा माणूस आहे एक माझ्या. तर मी आज नाही, अनेक वर्षाची लढाई आहे. त्यामुळे मी चिल्लर लोकांची चर्चा काय करतो? मग एखादा काही पक्षांतर्गत पण हे मान्य करा तुम्ही.
प्रफुल्ल पटेलही आमच्याच पक्षात होते ना. सध्या विद्यमान स्थितीमध्ये काही तुमचे विरोधक पक्षांतर्गत पण आहे, हे तर मान्य करता. मला तर नाही वाटत कोणी माझे विरोधक आहेत. स्पर्धक तर आहे. अरे पण कोणाला माझी स्पर्धा करायला त्यांना मला शरीराने देवाने फार चांगलं तयार करून दिलेलं आहे. तर माझ्यापर्यंत उंच तर काही कोणाला होता येणार नाही. काही विदर्भातले जवळचे स्पर्धक आहे. तर मग मी काय म्हटलं, देवाने मला जे बनवलेलं आहे ते माझ्या एवढी उंची घेण्यासाठी तर त्यांना आता पुढचा जन्म घ्यावा लागेल. ठीक आहे, म्हणजे आता लवकरच कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त तुमची राहुल गांधी यांच्यासोबत भेट होणार आहे. आता पुढच्या आठवड्यातच होणार 3-4 तारखेला. यावेळी काही राजकीय चर्चा देखील होईल. नाही पारिवारिक कार्यक्रम आहे. मी मॅडम सोनियाजी, प्रियंकाजी आणि राहुलजींना लग्नाला आमंत्रण करण्यासाठीच चाललेलं. तर त्यांनी यावं लग्नाला असं माझी विनंती राहील. तर 5 डिसेंबरला लग्न आहे, त्यामुळे त्या पद्धतीच्या तयाऱ्या सुरू आहेत. हो, धन्यवाद. तर हे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.